नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा पापलेट फ्राय आज बनवणार आहोत। चला तर मग बघूयात पापलेट फ्राय कसा करायचा ते। मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे मी घेतलेले आहेत पापलेट, तर मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता मी हे पांढऱ्या रंगाचे पापलेट इथे घेतलेले आहेत। तर पापलेटमध्ये दोन रंगाचे पापलेट येतात, थोडेसे सिल्वर किंवा ब्लॅक कलर म्हणू शकता, आणि हे अशा पांढऱ्या रंगाचे एक येतात। तर हे जे पांढऱ्या रंगाचे पापलेट आहेत ते चवीला जास्त उत्तम असतात। तर पापलेट फ्राय करताना या पापलेटचा नक्कीच वापर केला तर अतिउत्तम। पापलेट हा खाण्यासाठी अतिशय उत्तम, त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, त्यामुळे मुलांना देखील खायला देण्यास काहीही हरकत नाही। तर इथे मी आता आपल्याला पापलेटला अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण जो मसाला बनवणार आहोत तो आतपर्यंत जाऊ शकेल। त्यामुळे मी अशा प्रकारे इथे चिरा देऊन घेणार आहे। तर दोन्ही बाजूंनी तुम्हाला जशा हव्या आहेत त्या प्रकारे चिरा देऊन घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व पापलेटला चिरा देऊन घेणार आहे। त्यासोबतच पापलेटमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असल्यामुळे त्याचे आपल्याला भरपूर प्रमाणात हेल्थ बेनिफिट्स आहेत, त्यामुळे पापलेट हा नक्कीच आपल्या शरीरासाठी चांगला आहे। तर अशा प्रकारे मी सर्व पापलेटला चिरा देऊन घेतलेल्या आहेत। आता आपल्याला यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे। मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तर ती 4 चमचे मी इथे घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता। तर मी इथे 4 चमचे घेतलेली आहे। त्यामध्ये टाकणार आहे अगदी पाव चमचा इतकी हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, आणि टाकणार आहे मी इथे गरम मसाला। त्याचबरोबर मी इथे टाकणार आहे घरचा तुमचा जो काही मसाला असेल तो मी इथे टाकलेला आहे, आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। मसाले जे आहेत तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर मी इथे अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे। कोकम असेल तर तुम्ही कोकम आगळ वापरू शकता, मी इथे लिंबाचा रस वापरलेला आहे। आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे चटणी तयार होईल। याला ओलसरपणा असल्यामुळे हा जो मसाला आहे तो व्यवस्थित पापलेटमध्ये आपल्याला भरता येणार आहे। तर अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे। आता आपण पापलेटमध्ये हा जो मसाला आहे तो भरून घेऊयात। ते इथे मी सर्व पापलेट घेतलेले आहेत। आता हा मसाला आपण सर्व पापलेटला लावून घेऊयात। मसाला जो आहे तो या खाचांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे, त्यामुळे पापलेटला खूप छान टेस्ट येते। तर अशा प्रकारे मी थोडा थोडा करून मसाला जो आहे तो सर्व खाचांमध्ये भरणार आहे। त्याचबरोबर सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित याला चोळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी बघू शकता सर्व पापलेटला मसाला जो आहे तो पूर्णपणे चोळून घेतलेला आहे। अशा पद्धतीने सर्व पापलेटला मसाला लावून घेऊयात। आणि इथे बघू शकता मी आतल्या बाजूने देखील जो तोंडाचा भाग असतो तिथे देखील मी थोडाफार मसाला आतमधून लावून घेतलेला आहे। तो खूप छान टेस्ट येते, नक्की लावू शकता, किंवा तुम्ही असं मसाला भरून आतमध्ये मसाला भरून देखील पापलेट फ्राय करू शकता। तर इथे मी जेवढी पेस्ट तयार केली होती ती पेस्ट मला एवढ्या पापलेटसाठी अगदी प्रमाणात झालेली आहे। तर आता इथे आपले सर्व पापलेट रेडी झालेले आहे। तर आता हे तुम्ही एक 10 मिनटं बाजूला ठेवून देऊ शकता। आणि आता आपण त्यासाठी लागणारा जो रवा आहे तो तयार करून घेऊया। जे वरचं कोटिंग आपण रव्याचं करणार आहोत ते तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 4 चमचे रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर रव्याचं प्रमाण हे तांदळाच्या पिठापेक्षा थोडंसं जास्त ठेवायचं आहे। तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर। तर अर्धा चमचा इतकी मी अंदाजे थोडीशी टाकलेली आहे, आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। आणि मिक्स झाल्यानंतर आपला जो पापलेट आहे, मसाला लावलेला पापलेट, आपल्याला यामध्ये छान घोळवून घ्यायचा आहे। आता मी अशा प्रकारे या पापलेटला सर्व बाजूने आपलं जे रव्याचं मिश्रण आहे ते सर्व बाजूंनी लावून घेते। याला छान कवर करून घेते।
आणि हे मसाला लावलेले जे पापलेट आहे ते तुम्ही असेच फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. जेव्हा तुम्हाला सर्व करायचे आहेत त्यावेळी अगदी गरमागरम असे रव्यामध्ये घोळवून फ्राय केलेत आणि गरमागरम खायला घेतलेत तर अतिशय टेस्टी लागतात. तर आता आपण फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 1-2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगले गरम झाले की मी यामध्ये पापलेट ठेवलेले आहेत जे आपण रव्यामध्ये व्यवस्थित असे घोळवून घेतलेले होते आणि आता आपण याला छान फ्राय करून घेऊयात. मी इथे खूप जास्त तेलाचा वापर करणार नाही आहे. अगदी 2 ते 3 चमचे किंवा थोडंफार लागलंच तर एखादा चमचाभर आणखी तेल मी इथे टाकणार आहे. तर एक 4 ते 5 मिनटानंतर मी याला पलटी करून घेणार आहे. तर अगदी हळूवार पद्धतीने मी याला पलटी केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली जी एक बाजू आहे ती छान भाजून निघलेली आहे. तर अशाच प्रकारे दुसरी बाजू देखील आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर मी इथे मीडियम गॅसवर पापलेटला दोन्ही बाजूंनी छान फ्राय करून घेणार आहे. एक 10 मिनटामध्ये पापलेट लगेच शिजून तयार होतात. माशांना शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी खाण्याच्या वेळेला तुम्ही गरमागरम फ्राय केलेत तर अतिशय चांगले. तर इथे मी दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी 1-2 मिनटासाठी ही बाजू देखील परत एकदा पलटी करून घेतलेली आहे. आणि आता आपण चेक करून बघूयात की आपले पापलेट फ्राय जे आहेत ते तयार झालेले आहेत की नाही. तर अगदी सहजपणे आतपर्यंत चमचा जात आहे, याचा अर्थ आपले पापलेट जे आहेत ते छान आतमध्ये शिजलेले आहेत. तर मी इथे आता हे पापलेट जे आहे ते काढून घेते आणि वरतून मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. तर असे हे आपले पापलेट इथे तयार झालेले आहेत आणि रंगही अतिशय छान आलेला आहे. जी लाल मिरची पावडर टाकली होती ती कमी तिखट होती, पण त्याचा रंग खूप छान उतरलेला आहे. तर असे हे मस्त असे पापलेट फ्राय आपले वरून कुरकुरीत आणि आतून अगदी पुरणासारखे मऊ असे हे पापलेट फ्राय इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ते कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि मुलांनाही हे नक्कीच आवडू शकतात. तर असे हे पापलेट फ्राय आवडले असतील तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.